नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी मराठीमधील पाठ दुसरा संतवाणी यामधली संत जनाबाई यांनी लिहिलेली एक रचना धरिला पंढरीचा चोर ही आज आपण अभ्यासणार आहोत. ही रचना सतल सं सकल संत गाथा खंड पहिला जनाबाईंचे अभंग यातून घेतलेली आहे. संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर रा. गोसावी. तेव्हा पाहूया हा अभंग धरिला पंढरीचा चोर. तत्पूर्वी आपण संत जनाबाईंचा परिचय बघू. संत जनाबाई या वारकरी संप्रदायातील एक संत कवयित्री. त्यांना संत नामदेवाच्या सानिध्यामध्ये विठ्ठल भक्तीचा ध्यास लागला. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाईचं मूळ गाव. विठ्ठल भक्त असलेल्या तिच्या वडिलांनी लहान वयातच तिला पंढरपूरला आणले आणि संत नामदेवांचे वडील दामाशेठ यांच्या पदरात टाकले. जनाई नामदेवाच्या घरातच लहानाची मोठी झाली. विठ्ठल भक्तीचा वारसा नामदेवांकडूनच तिला मिळाला. ती नामदेवांना गुरु मानते. संत नामदेवांवर तिची निस्सीम भक्ती होती. स्वतःला ती दासी जनी किंवा नामयाची जनी किंवा नामयाची दासी असा ती उल्लेख आपल्या अनेक अभंगामध्ये स्वतःचा करते. प्रस्तुत अभंग जो आहे धरिला पंढरीचा चोर, हा अभंग आपल्याला जर समजावून घ्यायचा असेल तर त्यापूर्वी आपल्याला जनाई आणि विठुराया यांच्यातलं जे नातं आहे, देवाचं आणि भक्ताचं जे नातं आहे, ते किती जिव्हाळ्याचं होतं हे समजावून घेतल्याशिवाय या अभंगाचा अर्थ आपल्याला कळणार नाही. जनाईच्या अनेक रचनांवर आपण नजर टाकली तर हे नातं आपल्या समोर असं उलगडत जातं. दळिता कांडिता तुझं गाईन अनंता असं ती म्हणते. माणसानी क्षणाक्षणाला विठुरायाचं नाव घ्यावं असा तिचा आग्रह आहे. ती स्वतः गाते, स्वतः ती नामस्मरण करते, स्वतः विठुरायाचा धावा करते. दळिता कांडिता नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे असं ती म्हणते. आणि मग अशा या दाशी जनीला आपल्या जीवाचा जिव्हाळा, आपल्या जीवनातली महत्वाची सगळी नाती, आपल्या मनाचा विसावा ती जर कशा शोधत असेल तर ती विठ्ठलामध्ये शोधते. त्यामुळे दळिता कांडिता तुझं गायीन अनंता यामध्ये या अभंगातच ती म्हणते की तू माझा पिता आहेस, आई आहेस, बंधू आहेस, बहीण आहेस, हे चक्रपाणी तू सगळं माझ्यासाठी तूच आहेस. आपली सगळी नाती ती विठुरायामध्ये शोधते. माझा शिनभाग गेला तुझं पाहता विठ्ठला असं ती म्हणते. रोज जीवनातल्या सुखदुःखाचा तो एक भागीदार आहे विठोबा असं तिचं म्हणणं असतं. सख्या पंढरीच्या नाता माझ कृपा करी आता असं एका ठिकाणी ती म्हणते. पंढरीच्या रायाला ती सखा म्हणते. तू माझा सखा आहेस, माझा जिव्हाळा आहेस तू. केशवा तू माझं माहेर आहेस. विठाबाई माय बहिणी तुझे कृपे तरली जनी असं एका अभंगात ती म्हणते. विठुरायाला विठाबाई म्हणते, तू माय आहेस, माझी बहीण आहेस. असं एक जिव्हाळ्याचं, अत्यंत प्रेमाचं, अत्यंत अंतःकरणपूर्वक नातं ती विठुरायाशी आपलं निर्माण करते. जीवनाच्या प्रत्येक क्षणी ती विठुरायाशी बोलत असते. आपल्या व्यथा, वेदना, आपल्या कामाचा शिनवटा सगळ्या गोष्टी ती विठ्ठलाला सांगते. विठुराया जणू तिचं सगळं अंतःकरणातल्या गोष्टी ऐकणारा तिचा एक सखा बनतो. आणि मग अशी अत्यंत निस्सीम भक्ती विठ्ठलावर असणारी ही संत कवयित्री ही विठुरायामध्ये आपली सगळी नाती शोधणारी ही जनाई कधी कधी विठ्ठलाशी भांडते सुद्धा. हा जिव्हाळ्याशिवाय हा अधिकार पण येत नाही ना. निस्सीम भक्ती मनात असेल, ईश्वराचं आणि भक्ताचं नातं आईचं आणि लेकराचं जसं नातं असावं ना जिव्हाळ्याचं, तसं नातं निर्माण झालं की हा अधिकार मिळतो सुद्धा. ती भांडते, अंगणात उभा राहून विठ्ठलाला शिव्या घालते. एका अभंगात ती म्हणते, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या. हा जो अधिकार जनाईला मिळतो तो तिच्या निश्चित भक्तीमुळे मिळतो. तेव्हा असं हे जनाईचं आणि विठुरायाचं नातं आहे.
आणि या नात्याला आपण नजरेसमोर ठेवलं की मग हा अभंग आपल्याला देखील समजायला सोपा जातो. ती म्हणते, धरिला पंढरीचा चोर. कुणा देवभीरू माणसाला असं वाटण्याची शक्यता आहे, अरे ही देवाला चोर म्हणते. पण विठुरायाचं आणि जनाईचं नातं, त्यातली कोवळी, त्यातला जिव्हाळा, त्यातलं अंतःकरण, हे ज्याला समजलं त्याला हे शब्द पण सहज समजू शकतात. आणि तिच्या जीवनातली एक महान घटना आहे. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, असं ती म्हणते. म्हणजे विठुराया तिला भेटला, तो इतक्या अधिकारानं, इतक्या प्रेमपूर्वक भेटला, त्याचं ती वर्णन या अभंगामध्ये करते. तेव्हा बघूया आपण हा अभंग, धरिला पंढरीचा चोर. पहिल्यांदा आपण याचं प्रकट वाचन करू. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. शब्दे केली जवाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. तेव्हा जनाईने हा अभंग अशा पद्धतीनं शब्दबद्ध केलेला आहे. ती विठ्ठलाला पंढरीचा चोर म्हणते. खर तर हृदयामध्ये बंदीखान्यात त्याला ज्या वेळेला बंदी केलेला आहे, विठ्ठल पूर्ण तिला भेटलेला आहे, त्या प्रसंगाचं ती वर्णन या अभंगामध्ये करते. पण तिचे शब्द कसे आहेत बघा. विठ्ठलाला सखा, जीवाचा जिव्हाळा मानून तिनं या शब्दाची रचना केलेली आहे. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधूनीच दोर. पंढरीचा चोर कुणाला म्हणते ती? विठुरायाला. विठुरायाला म्हणते, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. गळ्यामध्ये त्याच्या दोर बांधलेला आहे. कशाचा? तो भक्तीचा. जी जनाईच्या अंतःकरणामध्ये विठुरायाबद्दलची जी निस्सीम भक्ती आहे, या भक्तीचा दोर तिनं विठुरायाच्या गळ्यात बांधलेला आहे. आणि कुणाही भक्ताला आपल्या अंतःकरणातील निस्सीम भक्तीच्या मदतीनंच देवाला बांधता येईल ना. जनाईनं तेच केलं. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. या पंढरपुराच्या विठुरायाला, पंढरीच्या चोराला मी पकडलाय आता. तो आता पूर्ण माझ्या ताब्यात आहे. त्याला मी सहज नाही पकडला. त्याच्या गळ्यामध्ये दोर घातलेला आहे. माझ्या अंतःकरणातल्या भक्तीचा दोर मी त्याच्या गळ्यामध्ये बांधलेला आहे. आता तो सुटू शकत नाही. तो माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. मी आता या पंढरीच्या चोराला, या विठुरायाला पक्क पकडून ठेवलेला आहे. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. विठुरायाला पकडल्यानंतर पुढे जनाई काय म्हणते बघा. हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. पकडलेल्या विठुरायाला बंदिवासात ठेवण्यासाठी तिनं जो बंदीखाना बनवलेला आहे, तो कशाचा आहे? हृदयाचा. बघा किती छान कल्पना आहे. हृदयाचा बंदीखाना केला, हृदय बंदीखाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला. आपल्या हृदयामध्ये या परमात्म्याला तिनं बंदिस्त केलंय. हृदयाचाच बंदीखाना केला, तुरुंग केला हृदयाचा. आणि विठ्ठलाला आत तिनं डांबून ठेवलेला आहे. आपल्या अंतःकरणात, आपल्या हृदयामध्ये विठ्ठल तिनं कोंडून ठेवलेला आहे. हृदयामध्ये बंदीखाना बनवून विठ्ठल तिनं ते आत कोंडून ठेवलेला आहे. म्हणजे विठ्ठलाला बंदिस्त करण्यासाठी हृदयाचा बंदीखाना तिनं केलेला. शब्दे केली जबाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी. शब्दांची जबाजुडी केली, शब्दांच्या कड्या आणि त्याची साखळी निर्माण केली. विठ्ठलाच्या पायात बेडी घालायची आहे ना. मग ती बेडी कशी आहे? तर नामस्मरणाचे जे शब्द मुखातून आले, विठ्ठलाचा धावा करताना त्याच्यासाठी जे शब्द मुखातून बाहेर आले, अंतःकरणात जो भाव त्याच्याबद्दल निर्माण झाला, तो भाव प्रकट करण्यासाठी मुखातून जे शब्द बाहेर आले, त्या शब्दांची जबाजुडी केली, त्या शब्दांच्या कड्यांची साखळी बनवली आणि ती विठ्ठलाच्या पायामध्ये घातली. विठ्ठलाला पक्का बंदिस्त बनवलाय तिनं.
आपल्या अंतःकरणातला भाव ज्या शब्दांनी ती व्यक्त करते, आपल्या मनातलं नामस्मरण ज्या शब्दाद्वारे ती प्रकट करत असते, ते शब्द देखील तिच्यासाठी फार महत्वपूर्ण आहेत. आणि या शब्दांची साखळी बनवून तिनं विठ्ठलाच्या पायामध्ये साखळदंड घातलेले आहेत, बेड्या घातलेल्या आहेत. आता विठ्ठल नाही पळून जाऊ शकत. आता विठ्ठल तिच्यापासून दूर जाऊ शकत नाही. त्याला हृदयाच्या बंदीखान्यामध्ये अशा शब्दांच्या साखळ्यांनी बांधून, साखळदंड त्याच्या हातापायामध्ये घालून हृदयामध्ये त्याला बंदिस्त केलेला आहे. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला. मला मोठं आश्चर्य वाटतंय, कारण सोहम वगैरे ह्या शब्दांची चर्चा उपनिषदात आढळते. दाशी जनीला ह्या गोष्टी कशा माहीत झाल्या असतील बरे? ही तिच्या भक्तीची शक्ती आहे, ती ताकद आहे, ते अध्यात्म, ह्या गोष्टी. सोहम म्हणजे काय? सोहम म्हणजे ज्या वेळेला देव आणि भक्त यांच्यातलं अंतर सगळं संपून जातं, त्यात द्वैतच उरत नाही. एक देव आणि एक भक्त असेल तर द्वैत आहे, तोपर्यंत भक्ती पण आहे. देवाची भक्ती करण्यासाठी भक्त उपलब्ध आहे. पण सोहम जिथं येतं की त्यामुळे त्या सोहमच्या ठिकाणी, सोहम म्हणजे तू म्हणजेच मी, किंवा मी म्हणजेच तू, यातलं द्वैत संपतं देव आणि भक्त यामधलं. सोहम शब्दाचा मारा केला, ज्यावेळी हा भाव माझ्या मनात आला की आता विठुराया तू वेगळा नाहीस, मी म्हणजे तूच आहेस आणि तू म्हणजे मी आहेस. तू चराचरात जसा व्यापलेला आहेस तसा मी देखील तुझाच एक हिस्सा आहे. तू म्हणजेच मी आहे. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला. आणि जसा की हा भाव हृदयामध्ये जनाईच्या निर्माण झाला, सोहम, बस विठ्ठल काकुलती आला. आता विठ्ठलाला हिच्या जवळ येण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही. काकुलती कधी येतो माणूस? अगतिक होतो, कुठला पर्याय उरत नाही. त्यावेळेला सुटकेसाठी माणूस अगदी विनवण्या करतो, त्याला आपण म्हणतो काकुलतीला आला. विठ्ठल जनाई जवळ काकुलतीला आलेला आहे. का? कारण जनाईच्या अंतःकरणात असा भाव निर्माण झालाय की देव माझ्यापेक्षा वेगळा नाही आणि मी देवापेक्षा वेगळी नाही. सोहम, मी म्हणजेच तू आहेस. सोहम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुलतीला आला. जसा की हा भाव प्रकट झाला तसा विठ्ठल पूर्ण अधीन झाला. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला. आणि शेवटी या अभंग रचनेच्या शेवटी जनाई म्हणते, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. बा विठ्ठला, अरे विठोबा, विठ्ठला आता मी तुला सोडणार नाही. ही जनाई विठ्ठलाला सांगते. ती खरं तर मोठ्या जिव्हाळ्यानं, मोठ्या प्रेमानं विठुरायाशी हा संवाद तिचा चालू आहे. हे तिचं लटकं भांडण आहे. ती विठ्ठलाला म्हणते मी तुला सोडणार नाही. खरं तर भांडणामध्ये एकमेकांना आपण म्हणतो मी तुला सोडणार नाही, पण त्यावेळेला मी सोडणार नाही म्हणण्याचा भांडणाराचा भाव वेगळा असतो, जनाईचा भाव इथं वेगळा आहे. जनी म्हणे बा विठ्ठला, जनाई म्हणते अरे विठोबा, विठ्ठला, जीवेन सोडी मी रे तुला. मी आता तुला अजिबात सोडणार नाही, जीवानिशी सोडणार नाही, लक्षात ठेव. हा अत्यंत आनंदी क्षण, विठुरायाची भेट झालेला हा क्षण किती जिव्हाळ्यानं, किती प्रेमपूर्वक शब्दांनी संत जनाबाईंनी या अभंगामध्ये व्यक्त केलेला आहे. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी रे तुला. तेव्हा शेवटी जनाई म्हणते, विठ्ठला आता मी तुला अजिबात सोडणार नाही. तू आता कायमचा बंदिवान झालास माझ्या हृदयाच्या बंदीखान्यामध्ये. विठ्ठला मी आता तुला जीवानिशी सोडणार नाही. तेव्हा इथं हा अभंग संपतो. या अभंगावरच्या जे प्रश्न आहेत, जो स्वाध्याय आहे, तो आपण त्याची थोडीशी चर्चा करू. तुम्हाला हा अभंग समजला असेल अशी आशा करतो. धन्यवाद. इथं दिलेला जो स्वाध्याय आहे तोही अतिशय सोपा आहे बघा. खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा. विठ्ठल, हृदय.
प्रश्न दुसरा आहे, जोड्या लावा. अ गट आणि ब गटामध्ये 3-3 आकडे दिलेले आहेत. विठ्ठलाला धरले, विठ्ठल काकुलतीला आला, विठ्ठलाच्या पायी घातली बेडी, आणि ब गटात त्याची उत्तर आहेत. ते तुम्ही शोधा. त्याखाली काव्यसौंदर्यावर आधारित एक 3 प्रश्न दिलेले आहेत. कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत आणि त्या ओळीतून जो विचार प्रकट झालेला आहे तो विचार आपल्याला स्पष्ट करायचा आहे काव्यसौंदर्याच्या या प्रश्नांमध्ये. म्हणजे विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावना कवयित्रीच्या आहेत हे या माध्यमातून आपल्याला लिहायचं आहे. आणि शेवटी प्रश्न चौथा जो आहे तो अभिव्यक्तीचा आहे. ह्या अभिव्यक्तीचा प्रश्न देखील महत्त्वपूर्ण आहे. हे सगळे प्रश्न तुम्ही वाचाल आणि सोडवाल अशी अपेक्षा. धन्यवाद.